निजी स्कोर पर। आगे जाकर खेल दिया है, हवा में है, मिथुन दौड़ पड़े और यहां पे बहुत ही बेहतरीन कैच मिथुन ने लपक लिया है। पिछले कई सालों से क्रिकेट को बेतरीके से जिया है, इसे आत्मसात करने वाला ये खिलाड़ी है मिथुन छड़े। पिछले कई सालों से हम तकरीबन 25-30 सालों से इस खिलाड़ी को देख रहे हैं। एक जबरदस्त बल्लेबाजी, उतनी अच्छी फील्डिंग करते हैं, हालांकि थोड़े से प्रैक्टिस से दूर जरूर है, फिर भी उनकी जो फील्डिंग होती है वो देखने लायक होती है। ज्यादातर वो कैच लपकने में हमेशा कामयाब होते हैं। ऐसा ही एक जबरदस्त खिलाड़ी डिगोडी के मिथुन, उतनी अच्छी बल्लेबाजी, हमेशा धीमी शुरुआत करते हैं लेकिन जैसे सेट होते हैं बाद में खुलकर खेलते हैं। और पिछले 3-4-5 सालों से हम देख रहे सूरज को एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी के रूप में उभरता हुआ। ये खिलाड़ी है डिगोडी गांव से और एक अपना परचम लहराया है उसने रायगढ़ जिले में, वही सूरज। तीसरा गेंद इसको खेल दिया है ये पॉइंट के क्षेत्र में। यहां पे मिस फील्ड होता हुआ सचिन ने वहां पे गैदर्ड किया है, कवर किया है। और ये हमें सुमित एक हार्ड हिटर है, जबरदस्त बल्लेबाजी करते हैं अपने टीम के लिए, तो सुमित ने उसे कवर किया था। और ये देख लेना चाहिए हर फील्डर को कि कवर करना चाहिए, गैदर करना चाहिए। इस बार ठोक दिया है लॉन्ग ऑफ के ऊपर से सीधे 6 रनों के लिए। कोई मौका नहीं मिथुन के पास, सिर के ऊपर से सिर्फ मायूसी के आलम में इसे जाते हुए देख सकते हैं। और जबरदस्त प्रहार किया था आते ही हर्षल ने, और इस छक्के की सहायता से टीम का स्कोर बढ़कर जहां पहुंचा है। हर्षल फिर एक बार खेलने के लिए तैयार, सूरज दौड़ पड़े अपने और किए गेंद, पटकी हुई गेंद थोड़ा सा तेज सरार दी, रफ्तार को इस बार इस गेंद में बढ़ाया था और हर्षल इस गेंद को भाप नहीं पाए थे। और एक डॉट गेंद, एक बिंदी गेंद आती हुई, एक वेलकम गेंद मैं समझता हूं डिगोडी टीम के लिए। और इसी बीच ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर जहां पहुंचे 10 रन। एक विकेट के नुकसान पे आउट होने वाले बल्लेबाज है सदानंद, जो जल्दी आउट होकर पावल में वापस जा चुके। मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे, लवकर का असेल ते बघायचं आहे, लवकर पुढच्या फलंदाजाला सुद्धा तयार राहायचं आहे। न्यूझीलंड धोकोडे संघाच्या फलंदाजांना विनंती असेल आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या सर्व खेळाडूंना विनंती असेल, जे काय डिस्कस असेल ते लवकर करायचं आहे, आपल्याला वेळ वाचवायचा आहे, अजूनही काही सामने खेळवायचे आहेत। साहिल खांबे, क्रिकेट की दुनिया का एक बेताज बादशाह, काफी बड़ा नाम क्रिकेट की दुनिया में जिनका है, साहिल खांबे एक ऑलराउंडर बेहतरीन खिलाड़ी, सामने कल्पेश खेलने के लिए तैयार। मन बना लिया था जोर का प्रहार करने का, लेकिन बल्ला और गेंद इससे कोई संपर्क नहीं हुआ है, सिर्फ हवा में बल्ला घुमाया है। और एक बिंदी गेंद आती हुई साहिल खांबे की ओर से अपना निजी पहला टीम की तरफ से दूसरा ओवर लेकर आए थे। फिर एक बार अपनी ओर किए गेंद डालेंगे, कल्पेश खेलने के लिए तैयार। आगे जो खेल दिया है फाइनल के क्षेत्र में, जाकर फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, 1 रन आसानी से पूरा किया है। दूसरे के दौड़ पड़े हर्षल और वहां पे पूरी तरह से सेफ पहुंच चुके हैं पिच में, और दूसरा रन भी आसानी से पूरा किया है। इस 2 रनों के कारण टीम का स्कोर जहां पहुंचा है 12 रन। एक विकेट के नुकसान पे बल्लेबाजी करते हुए न्यूजीलैंड धोकोड़े ने 12 रन बनाया है। आउट होने वाले बल्लेबाज सदानंद, जो जल्दी आउट होकर पार में वापस जा चुके हैं। फिर एक बार ये गेंद, फिर एक बार उसी अंदाज में फाइनल के क्षेत्र में हवा में खतरा हो सकता है, लेकिन यहाँ पे बड़ा प्रयास जरूर किया था फील्डर ने, लेकिन ये इतना मुमकिन नहीं था। लेकिन इसी बीच 2 रन अंपायर का इशारा आता हुआ पूरे किए हैं। हालांकि वहां का पूरा क्षेत्र हमें यहां से दिखाई नहीं देता, तो इसी बीच टीम का स्कोर 2 रन से और बढ़ता हुआ टीम का स्कोर जहां पहुंचे 14 रन। अच्छी शुरुआत जरूर यहां पे होती हुई नजर आ रही है। फिर एक बार साहिल खांबे दौड़ पड़े अपने ओर की गेंद, कल्पेश खेलने के लिए तैयार। फिर एक बार
कड़ा प्रयास या कड़ा प्रहार करने की, लेकिन बल्ले के ऊपर इसी को छूती हुई गेंद जहां पहुंचे है दरमियान के क्षेत्र में दिख रहा है, में 1 रन वहां पे मिलेगा और इस 1 रन से टीम का स्कोर जहां पहुंचा है 15 रन। यहाँ पे जरूर प्रयास करना होगा, जी थोड़ी मेहनत करनी होगी, चाहे जीवन का कोई भी क्षेत्र हो। फिर एक बार कल्पेश खेलने के लिए तैयार, बहुत ही बढ़िया कलाई के सारे खेल दिया के ऊपर से मेगा 6 सुपर 6। इस बार पूरी तरह से कामयाब होते हुए नजर आ रहे कल्पेश, गेंदबाज के ऊपर हावी होते हुए नजर आ रहे हैं और टूट पड़े हैं साहिल खांबे के ऊपर। हर गेंद के ऊपर कड़ा प्रहार किया है, कोई गेंद उन्होंने मिस नहीं की है, 2-2 रन 2 बार लिए है। उसके बाद ये छक्का आया है, 1 रन भी आया है, तो जबरदस्त बल्लेबाजी होती हुई कल्पेश की। फिर एक बार साहिल दौड़ पड़ी गेंद, कड़ा प्रहार, फिर एक बार स्केल के क्षेत्र में इस बार खेल दिया है, 1 रन तो पूरा किया है। दूसरे दिन कोई गुंजाइश नहीं, टीम का स्कोर जहां पहुंचा है 22 रन। 22 रन हो चुके हैं। इस बीच अंपायर का इशारा हमारी तरफ आता हुआ ओवर की समाप्ति का। तो देखिए पहले बल्लेबाजी करते हुए पहले पारी में अभी तक दौर के समाप्ति के बाद 22 रन 1 विकेट के नुकसान पे अच्छी शुरुआत मैं समझता हूं। फास्ट फील्ड क्रिकेट में, एक तेज क्रिकेट में कल्पेश द्वारा, हर्षल द्वारा 22 रन पहला ओवर हालांकि लेकर आए थे, एक अच्छा ओवर साबित हुआ था। सूरज 10 रन दिए थे, उसके बाद साहिल ने 12 रन दिए हैं। तो वैसे देखा जाए तो 10 रन पहले ओवर में आए, दूसरे ओवर में 12 रन आए हैं। अच्छी शुरुआत बल्लेबाजी के रूप में कल्पेश की, जबरदस्त बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे अपनी टीम के लिए। इसी बीच नए गेंदबाज अक्षय आते हुए मंडवाइन की तरफ से अपनी ओर की पहली गेंद डालेंगे, सामने खेलने के लिए तैयार मंजरी खिलाड़ी है, सेट हो चुके हैं, कल्पेश तैयार है। ये गेंद इस बार जरूर खेला है लेकिन हवा में सुरक्षित है, 1 रन का और इजाफा होता हुआ अक्षय फिर एक बार बॉलिंग मार पर जाते हुए नॉन स्ट्राइक के ऊपर अब जाकर खड़े होंगे बहुत देर के बाद कल्पेश, जिन्होंने बेहतरीन बल्लेबाजी अभी तक की है। हर्षल स्ट्राइक के ऊपर आए हैं, हर्षल स्ट्राइक के ऊपर आए, देखते हैं किस प्रकार के अंदाज में खेलेंगे। आने वाली ये गेंद लोअर फुल टॉस, इसको अलॉन्ग द कारपेट खेल दिया है। दूसरे रन का लेना चाहते थे हर्षद, लेकिन यहां पे रन आउट का खतरा आ रही है। हर्षद रन आउट होकर पावर रन में वापस जाएंगे, काफी मायूस निराश अपने ऊपर जरूर होंगे क्योंकि यहां पे कोई जरूरत नहीं थी, अच्छी साझेदारी हो रही थी, अच्छी सूझबूझ दोनों के बीच में थी, अच्छी अंडरस्टैंडिंग दोनों के बीच में थी और इसी बीच देखिए हड़बड़ाहट हो गई है, गलती हो गई और यहाँ पे गलती की कोई गुंजाइश नहीं होती है। गलती को तुरंत हम दुरुस्त नहीं कर सकते, जैसे इरेजर यदि हम कुछ लिख दे किसी पन्ने पर तो इरेजर से इरेज कर सकते हैं, लेकिन जिंदगी में जो गलतियां होती है उन्हें दुरुस्त नहीं किया जा सकता, उसी वक्त आप बाद में दुरुस्त कर सकते हैं। तो इसे बीच एक मंजरी खिलाड़ी जो बहुत सालों से क्रिकेट खेल रहे हैं, सचिन, जिनको हम सब लोग बाखूबी जानते हैं, एक बेहतरीन खिलाड़ी है, ऑलराउंडर खिलाड़ी है, निज हनुमान धोकोड़े के। इसी बीच दारोमदार होते हुए मैदान में आते हुए कल्पेश फिर एक बार स्ट्राइक के ऊपर रहेंगे, मुकाबला करेंगे। कड़ा प्रहार इस बार देखते हैं और ये जबरदस्त हैंडसम यूजफुल 6 मेगा 6 सुपर 6, एक बेहतरीन छक्का आता हुआ, ये दूसरा छक्का कल्पेश के बल्ले से बेहतरीन 6 आता हुआ, पूरी तरह से अब वो सेट हो चुके हैं और हर गेंद के ऊपर कड़ा प्रहार कर रहे हैं। और चाहे कोई भी सामने गेंदबाज हो, किसी भी प्रकार की गेंदबाजी रहेगी, वो कड़ा प्रहार कर रहे हैं और कोई गेंद मिस नहीं कर रहे, हर गेंद के ऊपर जरूर रन बना रहे और रन जहां पहुंचे हैं 30 रन टीम का स्कोर हो चुका है। फिर एक बार खेलने के लिए तैयार है, 30 रन हो चुके हैं। ये गेंद ओहो बहुत ही बढ़िया गेंद, एक लाहौल गेंद की थी और इस गेंद की रफ्तार थोड़ी सी जरूर कम की थी और इसको समझ नहीं पाए थे कल्पेश, और बल्ला जरूर जोर से घुमाया था लेकिन बल्ला और गेंद में कोई संपर्क नहीं हुआ था। इस बिंद गेंद डॉट गेंद आती हुई और फिर एक बार गेंद
पास गेंदबाजी के लिए तैयार होते हुए, कल्पेश खेलने के लिए तैयार होते हुए ये गेंद लॉन्ग फुल टॉस गेंद इसको फाइनल के क्षेत्र में खेल दिया है। मिथुन वहां पे तैनात है, देखते हैं फील्डिंग की है, थ्रो भी अच्छा है और एक ही रन यहां पे जरूर मिलेगा। कल्पेश को एक ही रन पे संतुष्ट रहना पड़ेगा। टीम का स्कोर जा पहुंचा है 31 रन और देखते हैं कल्पेश से तकरीबन खेल रहे निजी अपने 31 लॉस ऑफ 31 लॉस ऑफ 2 विकेट और ये तीसरा ओवर जारी है। तो इस बार सचिन आया है, अंपायर से गार्ड लेने के बाद खेलने के लिए तैयार है। देखते किस अंदाज में मुकाबला करेंगे गेंदबाज का। इस बार कड़ा प्रहार हवा में है, खतरा हो सकता है और सूरज वहां पे तैनात है। सूरज ने कोई गलती नहीं की, वहां पे क्या चलपक लिया है और सचिन सस्ते में आउट होकर पावर में वापस जाएंगे। मायूस जरूर होंगे, निराश जरूर होंगे क्योंकि कोशिश तो जरूर की थी एक बड़ा शॉट लगाने की, लेकिन कामयाब नहीं हुए। नाकामयाब होकर कैच आउट होकर पावर में वापस जाएंगे। लवकर लवकर या मित्रांनो पुढचा फलंदाज तयार राहायचा आहे, तो जाण्याच्या आधी आपण मैदानात उतरलं पाहिजे। लगेच यायचं आहे मित्रांनो, वेळ आपला वाया जाता कामा नये। तो इसी बीच टीम का स्कोर रुका हुआ 31 रन 3 विकेटों के नुकसान पे। 3 ओवर की समाप्ति के बाद निहाल मात्रे आया है। नए बल्लेबाज से देखते हैं कल्पेश का साथ किस अंदाज में किस प्रकार निभाएंगे, कितने रन बटोरेंगे अपनी टीम के लिए, कहां तक ले जा पाएंगे और अपना निजी योगदान कितना देते हैं टीम के लिए। हर खिलाड़ी का योगदान क्रिकेट में बहुत जरूरी होता है क्योंकि ये टीम वर्क है। जितना हम दे सके निजी एफर्ट्स हम अपना देना चाहिए। मिथुन को शायद या गेंदबाजी के लिए आमंत्रित किया गया है साहिल खांबे जो कैप्टन है उनकी ओर से, और बेहतरीन खिलाड़ी है उनके खेमे में, एक के बाद एक। तो एक अच्छा मुकाबला जरूर फिर एक बार हमें देखने के लिए मिलेगा, जैसे साइजराट का हुआ था धोकोड़े के बनाम, और इसके बाद और एक धोकोड़े की टीम है न्यू जनमान धोकोड़े बनाम दिगोड़ी के बीच में मिथुन देखते हैं कुछ बदलाव करते हुए फील्डिंग में, और सामने खेलने के लिए तैयार है सेट बल्लेबाज कल्पेश। फुल टॉस गेंद थी, उसको घुमा दिया स्क्वायर के क्षेत्र में। देखते हैं अंपायर का इशारा आता और डिक्लेयर जोन में एक ही रन मिलेगा। यहाँ पे टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जहां पहुंचा है 32 रन। ये पिछले एक ओवर और इस ओवर में जरूर संजय रनों की रफ्तार कम हो चुकी है। पहले तो 10 आए, उसके बाद 12 आए और उसके बाद आए 9। अब देखते हैं इस मिथुन के ओवर में कल्पेश कितने रन बना पाते हैं। पूरी जिम्मेदारी कल्पेश के ऊपर होगी। ये गेंद उल्टा गेंद थी, उसको खेल दिया, हवा में खतरा हो सकता है और यहाँ पे झेल या क्या कैच लपक लिया है और ये बहुत ही बढ़िया कैच लपक लिया है। कल्पेश कैच आउट होकर टावर में वापस से जाएंगे। मायूस जरूर होंगे, निराश जरूर होंगे, लेकिन अपना बहुत बड़ा योगदान अपने टीम के लिए एफर्ट्स पूरी तरह से उन्होंने दिया है और यहाँ पे मिथुन को एक सफलता मिलती हुई। और देखेंगे कल्पेश ने कितना योगदान अपने टीम के लिए 21 रन निजी अपना योगदान दिया, बहुत बड़ा योगदान अपनी टीम के लिए। हालांकि दूसरे छोर से यदि कोई बल्लेबाज उनका साथ निभाता तो यकीनन एक बड़ा स्कोर ये टीम खड़ा कर सकती थी दिगोड़ी के खिलाफ, लेकिन एक के बाद एक दूसरे छोर से बल्लेबाज आउट होकर चले गए और कल्पेश ने एक छोर से जबरदस्त बल्लेबाजी की 21 रन का बहुत बड़ा योगदान दिया और टीम का स्कोर जहां पहुंचा 32 रन 4 विकेटों के नुकसान पे तेजस आया है। एक जबरदस्त उनकी शरीर है, उनका देह है जो क्रिकेट को चाहिए। देखते हैं किस अंदाज में खेलेंगे मिथुन, एक अनुभवी जबरदस्त गेंदबाज है। उल्टास गेंद थी, डिमिडोगेट के क्षेत्र में खेल दिया, जब तक फील्ड करके थ्रो करके एक रन आसानी से पूरा किया। दूसरे दौड़े यहाँ पे दूसरा रन भी आसानी से पूरा किया। तीसरा रन की यहाँ पे जरूर दरकार थी लेकिन तेजस तैयार नहीं थे। ये तीसरा रन भी आसानी से हो सकता था क्योंकि एक एक रन बहुत ही महत्वपूर्ण रखती है, मायने रखती है। कि पिछले मुकाबले में हमने देखा यदि नो बॉल नहीं होता, ये फ्री हिट नहीं आती
तो शायद एक मुकाबला अलग हो सकता था, क्योंकि एक एक रन बहुत ही महत्वपूर्ण होती। क्रिकेट में टीम का स्कोर जहां पहुंचा है 34 रन। तेजस फिर एक बार ये गेंद लोअर फुल टॉस, लेकिन इस मर्तबा इस बार धीमी गेंद की है मिथुन थले। बहुत ही चालाक और बहुत ही चतुर खिलाड़ी है, सिर्फ गेंद को छोड़ दिया था, उनकी खासियत है। ये गेंद फिर एक बार तेजस के लिए, ओहो बहुत ही बढ़िया गेंद, इस बार तेज तर्रार गेंद की थी, तेजस समझ नहीं पाए थे। और एक विंदी और यहाँ पे रनआउट होते हुए वापस जाएंगे पवेलियन में तेजस। और हमने पहले कहा ये बहुत ही मंजिल खिलाड़ी, अनुभवी खिलाड़ी है मिथुन थले, जिनके पास क्रिकेट का बहुत बड़ा अनुभव है। कभी वो गेंद धीमी करेंगे, कभी तेज करेंगे, कभी बाहर निकाले, कभी अंदर निकालेंगे, कुछ कहा नहीं जा सकता। उनको भांपना होगा, जानना होगा, उनकी उंगलियों को देखना होगा। सामने खेलने के लिए तैयार है निहाल। अब साइक के ऊपर निहाल आए, देखते हैं बची हुई कुछ गेंदों में कितने रन बना पाते हैं। मिथुन दौड़ पड़ी, ये गेंद कारपेट के सहारे खेल दिया लॉन्ग ऑन के क्षेत्र में, एक रन आसानी से पूरा किया है। दूसरे दिन के लिए दौड़ना चाहते थे, लेकिन वहां पे दूसरे दिन की कोई गुंजाइश नहीं है, ये मुनासिब नहीं हो सकता, ये पूरी नहीं हो सकती। इसी बीच एक ही रन यहाँ पे मिलेगा। टीम का स्कोर जहां पहुंचा है 35 रन, और जीतने के लिए 36 रन की दरकार रहेगी। यहाँ पे यकीनन एक रन आया था आखिरी गेंद के ऊपर, और इसी के कारण 35 रन हो चुके हैं पहले बल्लेबाजी करते हुए न्यू जहनमान धोकवड़े के, और 36 रनों की दरकार रहेगी 4 ओव्हर में। लवकर लवकर यायचं आहे, लाईनअप मध्ये जायचं आहे, लाईनअप मध्येच यायचं आहे, उतरायचं आहे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे। अजूनही काही सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत, तो 36 रनों की दरकार रहेगी। 4 ओवर का ये मुकाबला, 4 ओवर में नवजीवन दिगोड़ी को जीतने के लिए, आगे बढ़ने के लिए, अपना मुकाम बनाने के लिए। और दोनों टीमें बढ़िया टीमें हैं, दोनों टीमों में जबरदस्त बल्लेबाज है, गेंदबाज है और अच्छे खिलाड़ी है। चाहे भले ही 36 रन हो, फिर भी न्यू जर्मान धोकोड़े के पास गेंदबाज अच्छे हैं, उसके साथ साथ उनकी फील्डिंग भी अच्छी है, तो एक अच्छा मुकाबला जरूर देखने के लिए मिलेगा। चलो लाइनअप में आइए और जल्द से जल्द अपने फील्ड सजाइए, और बल्लेबाज भी तैनात रहिए, बल्लेबाज भी जल्द से जल्द भेजिएगा। और देखिएगा हवाओं की भी अपनी सियासत होती है, हवाओं की भी अपनी सियासत होती है, कुछ बुझी राख सुलगा देती है, कुछ बुझी राख सुलगा देती है, और कुछ जलते चिराग बुझा देती है। तो इसी बीच फिर एक बार हम इस बेहतरीन मुकाबले का आंखों देखा हाल सुनाने के लिए ले चलेंगे इस जय भोनाई मैदान में, जहां पे जबरदस्त ये प्रतियोगिता शुरू है। मकर संक्रांति ट्रॉफी 2025, इस अहम मुकाबले का आंखों देखा हाल सुनाने के लिए फिर एक बार हम ले चलते हैं हमारे साथी कमेंटेटर संजय मात्रे के बाद। धन्यवाद। धन्यवाद सर। मकर संक्रांती चषक 2025 पहिल्या दिवसाचा खेळ आपण बघितला तर अत्यंत चांगला खेळ या संपूर्ण दिवसामध्ये झालेला पाहतोय। तब्बल 48 वर्ष या मकर संक्रांती चषकामध्ये आपण खेळत आहात, आणि त्याचं नियोजन आणि आयोजन अगदी जबरदस्त। कित्येक स्पर्धा अलिबाग तालुक्यामध्ये होतात, परंतु त्या स्पर्धेमध्ये जे आयोजन असतं तशाच पद्धतीचे एक मोठं आयोजन जे मकर संक्रांती चषकामध्ये कोलगाव गावामध्ये असते, आणि त्या स्पर्धेला आज पहिला दिवस सुरू झालेला आहे। सन्माननीय संतोषजी गावंड विद्यमान सरपंच सासोना ग्रामपंचायत यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला। एकनाथ नागपा, प्रताप शेठ मात्रे आणि मनीला शेठ मात्रे आणि सर्व ग्रामस्थ यांच्या शुभ उपस्थितीमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये शानदार असा उद्घाटन सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आणि श्रद्धांजली वाहून या संपूर्ण सोहळ्याची आपण प्रथमतः सुरुवात केली, आणि तदनंतर अत्यंत सुंदर स्पर्धा आतापर्यंत पुढे गेलेली आपण बघतोय। दोन्ही पंच विजय पाटील आणि राजेश पाटील संपूर्ण दिवसभर अत्यंत चांगला त्या ठिकाणी
पंचांची कामगिरी करत आहेत. गुणलेखक राजेश आणि त्या ठिकाणी मगाशी आपण साहिल मात्रेला बघितला होता ऑफलाईन स्कोरर, आणि तदनंतर स्वतः कौस्तुभ पाटील आणि त्यांचे कॅमेरामॅन या ठिकाणी ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून ही प्रतियोगिता संपूर्ण जगापर्यंत नेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. सामन्यातलं दुसरं सत्र सुरू होतोय. सामना जिंकायला आवश्यकता धावांची आहे, ती म्हणजेच 35 धावांची आवश्यकता आहे. 36 धावेची गरज आहे. 35 धावा बनवल्या होत्या. बलाढ्य असा नवजीवन दिगोडी हा संघ सलामवीर वैभव आणि सुमित पाटीलच्या साथीने ही सुरुवात करून देतोय. कल्पेश मात्रेचा पहिला चेंडू थोडासा गोल्डन स्पॉट वरती पडल्यानंतर अँगल क्रिएट करतोय. नॅचरल अँगलने चेंडू हा सरळ अर्थात उजव्या हाताच्या फलंदाजाला सोडून जाताना दिसतोय. चेंडूवरती कुठलीही धाव येत नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. पहिला चेंडू डॉट येतोय जिथे 36 धावा म्हणजे प्रति षटक 9 धावांच्या सरासरी धावा पाहिजे. दुसरा चेंडू चेंडूवरती फलंदाज बीट होतोय. कल्पेश मात्रेचा हा दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ गोल्डन होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला, थोडा स्लो झालाय. मधल्या एष्टीवरचा चेंडू अगदी दुविधा स्थितीमध्ये खेळण्याच्या प्रयत्नात हा फलंदाज या चेंडूवरती कुठली धाव घेत नाहीये. वैभव हा आपण बघतोय, वैभव थले हा फलंदाज. 2 चेंडू संपलेत. हा खराब चेंडू, अत्यंत खराब चेंडू, आणि हा चेंडू धावा देऊन जातोय. नो +1 अँड फ्री हिट. फ्री हिट किती महागड ठरू शकतोय हे मगाशी आपण बघितलं होतं, आणि तशाच पद्धतीचा हा चेंडू या ठिकाणी आहे. धोकोडे संघाला त्याचं प्रायश्चित भोगावं लागलं आणि या स्पर्धेतून मकर संक्रांती चषकामधून ते मात्र बाहेर गेले. हा फ्री हिटचा चेंडू वैभव थळे खेळण्यासाठी सज्ज होतोय. इथे बुंद्यात टाकलाय, खोलात टाकलाय चेंडू सरळ वैभव थलेला. चेंडूवरती कुठलाही फटका खेळता येत नाहीये, बांधून ठेवलेला आहे. चेंडू डॉट गेलाय. चेंडू संपलेत आतापर्यंत या ठिकाणी कल्पेश मात्रेचे एकूण चेंडू 3 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा आपला फॉलो थ्रू मध्ये अडवलाय चेंडू. कल्पेश मात्रेची ही गोलंदाजी बघा. कमी धावा आहेत आणि कमी धावामध्ये पहिलं षटक अत्यंत सुंदर येतोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती एकूण धावा लागल्या त्या 2 धावा. अत्यंत सुंदर गोलंदाजीचा नजराना या ठिकाणी पेश करताना कल्पेश मात्रे. सुमित पाटील मात्र त्या ठिकाणी वैभवच्या समोरती गेलाय, जवळ गेलाय, थोडासा कानमंत्र दिलाय, आणि हा 5वा चेंडू. यावेळेला सरळ उडवला हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत हर्षल पोचणार का? चेंडूला अडवलाय. अगदी बॉडी लाईनच्या नजदीक क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलाय. 3री धाव घेण्याचा प्रयत्न. सुमित आपल्या भारदस्त शरीर यष्टीने या ठिकाणी जीवाच्या आकंताने ही 3री धाव पूर्ण करतोय. तसा सुमित जास्त धावत नाहीये, आपण कित्येकदा बघितला, परंतु कोलगावच्या मैदानावरती थोड्याशा उतारावरती अगदी बॅलन्स करून ही 3री धाव त्याने पूर्ण केलेली आहे. सुमित मात्र स्ट्राईक वरती येतोय प्रथम, आणि या 3 धावेनेची धावसंख्या एकूण वाढतोय, ती म्हणजे 5 धावा. संतोष मात्रे आता आमच्या सोबत आहेत गुणलेखकाच्या भूमिकेत. म्हणजे ह्या जबाबदाऱ्या बघा, फक्त कमिटी म्हणून त्या पदावरती नाहीये, प्रत्येक जबाबदारी अगदी लिलियाप्रमाणे पार पाडण्याची क्षमता असणारी ही कमिटी आहे. नवयुवक कमिटी म्हणजे कोलगावची, अमरदीप कोलगावची ही कमिटी जर बघितली तर प्रत्येक ठिकाणी ते कमिटीचे मेंबर उपस्थित राहतात आणि ती जबाबदारी पार पडत असतात. पहिल्या षटकाची सांगता या ठिकाणी झालेली आपण बघितली. जेथे ओव्हर जर बघितला, पहिला सलामीच्या फलंदाजांनी 4 चेंडू डॉट केलेत आणि एकूण धावा 5-6 धावा धावफलकावरती लागल्यात. जेथे आपण बघितलं तर 1 तिहेरी धावेचा सुद्धा समाविष्ट आहे, 1 नो आणि त्यामध्ये 2 एकेरी धावा, अशा एकूण 6 धावा धावफलकावरती लागल्या. जेथे सामना जिंकायला 36 धावांची गरज होती. म्हणजे आता 18 चेंडू मध्ये सामना जिंकायला 30 धावेची आवश्यकता आहे. प्रति षटक 10 धावांच्या सरासरीने थोडासा रन रेट जरी वाढला तरी चालू शकतोय, हे माहित आहे सुमितला. परंतु त्याच वेळेला गोलंदाजी मार्गवरती विकेट टेकर गोलंदाज हर्षल संजय पाटील या गोलंदाजाला प्राचारण केलं जातोय. पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जातोय. अत्यंत चांगला मॅच. या सामन्यात जो संघ जिंकेल तो
2 हात करण्यासाठी साई झिराड या संघाच्या समोरती असेल. सामना संपायला 1 षटक शिल्लक असताना आपण साई झिराडच्या संघनायकाला विनंती करणार आहोत की आपला संघनायक इथे पाठवून द्यायचा. 1 षटक शिल्लक असण्याच्या अगोदर आपण मात्र इथे उभं राहायचं आहे, कारण आता वाजलेले आहेत साधारणतः 5:11 झालेले आहेत. या इनिंगचे 3 षटकं आणि त्यानंतर 1 मॅच होणे खूप चांगली गोष्ट आहे, जी चांगल्या प्रकाशात होईल अशा अपेक्षेने आपण जाऊया. षटक नंबर 2 हर्षल संजय पाटील पहिल्या चेंडूवरती कॉटन बॉलची संधी. विकेट टेकर हर्षल संजय पाटीलच्या हातात जाईल. फलंदाज वैभव थले बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा विकेट प्राप्त केलाय. मी म्हटलं होतं की विकेट टेकर आहे. या गोलंदाजाने गेल्या कित्येक वर्ष या संघासाठी किफायतीदार गोलंदाजी केली, विकेट टेकर गोलंदाजी केली, सातत्याने संघाला जिंकून दिलंय. मग ती पहिली ओव्हर असेल, दुसरी ओव्हर असेल किंवा शेवटची ओव्हर असेल. शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये सुद्धा संघाला पेशर मधून त्यांनी संघाला जिंकून दिलंय. असा हर्षल संजय पाटील या वेळेला गोलंदाजी मार्कवरती त्याला बोलवलंय, त्याला आमंत्रित केलं आणि त्यांनी विकेट मिळवून दिली. पहिला ब्रेक थ्रू या संघासाठी 6 धावसंख्येवरती 7 चेंडू आणि 6 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज विस्फोटक असा फलंदाज येतोय सागर पाटील, अर्थात पिंट्या पाटील मैदानात असणार आहेत. पिंट्या पाटीलची बॅटिंग बघण्यासाठी कित्येक प्रेक्षक, मग अलिबाग तालुका किंवा रायगड जिल्ह्यातले कित्येक प्रेक्षक हे युट्यूबच्या माध्यमातून त्याची बॅटिंग बघत असतात. आणि आज सुद्धा ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून हा सामना जे प्रेक्षक पाहतायत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. इथे बघा हर्षलचा हा शॉट ऑफ गोल्डन चेंडू या ठिकाणी चांगल्या उंचीवरून येतोय. सरळ विकेट किपर सचिन मात्रेच्या हातात चेंडू विसवलाय. चेंडू अजून एक निर्धाव जाताना आपण या मॅच मध्ये बघतोय. हर्षल संजय पाटील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला एज अँड टेकन सागर पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा विकेट हर्षल पाटीलच्या नावावरती. न्यू जन्मान धोकोडे संघासाठी हा विकेट आहे. लगातार 2 फलंदाजांना माघारी पाठवलंय. हर्षल पाटीलने या मॅच मध्ये एक अहंकार माजवलेला. अक्षरशः कमी धावा असल्यामुळे हा सामना नवजीवन दिगोडी जिंकेल सहजतेने असं कुठेतरी चित्र स्पष्ट झालं होतं, परंतु त्यावरती हर्षलने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. जिथे पहिल्या षटकामध्ये कल्पेश मात्रेने केलेली गोलंदाजी आणि त्यानंतर हर्षलच्या 2 विकेट. 7 धावसंख्येवरती आपण बघतोय. 6 धावसंख्येवरती फलंदाज बाद झालेले आहेत, ते म्हणजे 2 बाद 6 धावा. अजून सुद्धा 30 धावीची आवश्यकता. नवीन फलंदाज वैभव अक्षय गावंड, नवीन फलंदाज अक्षय गावंड हा मैदानात दाखल होतोय. 27 नंबरची जर्सी परिधान करून गेल्या कित्येक वर्ष नवजीवन दिगोडी संघासाठी तो खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. हर्षलचा पुढचा चेंडू, अर्थात हा चेंडू असेल 4था चेंडू. हर्षल पाटील शॉट ऑफ लाईन चेंडू, चेंडूला पाठवलाय पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या दिशेला. जेथे क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. चेंडू फेड केलाय, फेकलाय, मात्र 2 धावा अजून मिळतील आणि 2 धावेसी धावफलकावरती धावा वाढतात, त्या म्हणजेच 8 धावा. इथे कव्हरला आलेला क्षेत्ररक्षक थोडासा निसटलाय, अर्थात नवीन आहे, तरुण आहे, ग्राउंडची माहित नाहीये, या संपूर्ण ग्राउंड वरती जर अभ्यास नाहीये आणि तो निसटला होता. इथे आडवा बॅटने पुल केलाय, परंतु सरळ क्षेत्ररक्षक भगतच्या हातात. निहाल भगत मात्रे, निहाल मात्रेच्या हातात, निहाल नितीन मात्रे या खेळाडूच्या हातात हा झेल गेलाय आणि आणखीन एक फलंदाज नवजीवन दिगोडी संघाचा बॅक टू द पॅव्हिलियन होतोय. थोडेसे फलंदाज लवकर पाठवायचे आहेत, कारण अजून एक सामना आपल्या संघाला खेळायचा आहे आणि त्यामुळे जो काही उशीर होईल तो आपल्यासाठी असेल. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये सूरज खांबे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, ज्या खेळाडूने कालच्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अफलातून कामगिरी केली होती, आणि तो असा फलंदाज सूरज रमेश खांबे. 10 नंबरची जर्सी प्रदान केलेला सूरज रमेश खांबे आता मैदानात उपस्थित असणार आहे. 3 बाद धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 8 धावा. हर्षल संजय पाटीलचा हा पुढचा चेंडू.
खुंड्या टाकलाय, अक्षरशः खोदून काढलाय, चेंडूला ऑफ स्टंपच्या दिशेला जाताना एक धाव तर येतोय, एकच धाव घेतली जाईल, कुठलाही रिस्क नाही आहे कारण 3 बाद झाले आहेत आणि 3 बाद झाल्यानंतर रनआउटची विकेट घालवायची नाही आणि असा विचार करून या ठिकाणी एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. परंतु 3 धावा खर्च केल्यात या षटकाने आणि 3 विकेट हर्षलने आपल्या संघाला मिळवून दिलाय. काय गोलंदाजी, अप्रतिम, लाजवाब, तारीफे काबिल. जेवढी तारीफ करावी, 9 धावा झाल्यात, 36 धावेची गरज होती म्हणजे 27 धावेची आवश्यकता सामना जिंकायला. 12 चेंडू 27 धावा, 9 जीवन दिगोडी या संघाला या मॅच मध्ये अत्यंत रंगतदार आणि रोमहर्षक असा मॅच. न्यू जनुमान धोकोडे विरुद्ध नवजीवन दिगोडी. आपण पाहत आहात ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून कौस्तुभ पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मकर संक्रांती चषक 2025 सूरज पाटीलला पाठवलाय. बेल्स उडवले, सूरज खांबेला बॅक पुन्हा एकदा पाठवलाय, अर्थात गोल्डन डक वरती गोल्डन डकचा स्वीकार झालाय. बेल्स उद्ध्वस्त झाले आहे, स्टंपला कुठलाही धक्का लागला नाही आहे आणि बेल्स मात्र सरळ एसटी रक्षकाच्या पाठीमागे गेले. अत्यंत वेगाचा चेंडू होता. निहाल नितीन मात्रे या उंचपुरा अशा नवीन तरुण तडफदार अशा गोलंदाजाचा हा पहिला चेंडू विकेट मिळवून देतोय. ती म्हणजे न्यू जनुमान धोकोडे या संघाला. 4 बाद 9 अशा स्थितीमध्ये नवजीवन दिगोडी संघ. दुसरा चेंडू निहालचा, यावेळेला चेंडूला फिरवलाय. कल्पेश मात्रे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला स्क्वेअर लेग क्षेत्रात फिल्डिंग करतोय. धाव मिळेल 1. एका धावेने धावसंख्या डबल फिगर आता मात्र गाठलेली आहे. 4 फलंदाज गारद झालेत आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर डबल फिगर गाठले. 36 धावांची गरज होती सामना जिंकायला. साहिल कांबे नॉन स्ट्राईक वरती आहे. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी, खाली ठेवला चेंडू. निहाल नितीन मात्रेची गोलंदाजी आपण बघतोय. इकडे नवीन एक गोलंदाज आहे, तरुण आहे, तडफदार आहे, परंतु काय गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आतापर्यंत. 1 धाव, 1 विकेट, 1 चेंडू डॉट. 4था चेंडू याही वेळेला सुमितला जाग्यावर ठेवलाय. जबरदस्त गोलंदाजी. गेल्या वर्षी क्रिकेटच्या करिअर मध्ये पदार्पण करणारा हा निहाल नितीन मात्रे या वर्षी याच क्रीडांगणावरती ज्या खेळाडूंनी सुरुवात केली होती त्याच खेळाडूंनी पुन्हा एकदा मकर संक्रांती चषकामध्ये सुमित पाटीलला जाग्यावरती उभं केलंय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 धाव खर्च केलंय, 1 विकेट. 5वा चेंडू, चेंडूवरती आहा सुंदर फिल्डिंग झाली होती. जिथे झेल होऊ शकला असता परंतु सदानंद मात्रे याने या चेंडूला अडवलाय. षटकार सुद्धा होऊ शकला असता परंतु 1च धाव जातोय. श्वास रोखणारा असा सामना. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकले आणि ती पोहोचते 11 वरती. अजून सुद्धा सामना जिंकायला 25 धावेची आवश्यकता. आहा लाजवाब, तारीफे काबिल गोलंदाजी. निहाल नितीन मात्रे आज सुद्धा चमकलाय. हर्षल पाटील, कल्पेश मात्रे आणि तदनंतर निहाल नितीन मात्रे हा खेळाडू आपण बघतोय. 14वी इयत्तेमध्ये शिकणारा विद्यार्थी आपण बघतोय. म्हणजे साधारणतः वय जर बघितलं तर 19 वर्ष. 19 वर्षाचा हा युवा तरुण तडफदार असा गोलंदाज धावा फक्त खर्च करतोय. या षटकामध्ये 2 आणि विकेट प्राप्त करतोय 1. चला मी मगाशीच म्हटलंय साई जिराट आपला संघ संपूर्ण इकडे घेऊन यायचा आहे. आपला कॅप्टन सुद्धा पाठवायचा आहे. मी म्हटलं होतं 1 षटक असण्याच्या अगोदर आपला कॅप्टन येणे खूप गरजेचं आहे. आपण इकडे यायचं आहे आणि आपला संघ सुद्धा संपूर्ण घेऊन आलात तर बरा होईल. कारण पुढच्या मॅच मध्ये आपल्याला थोडासा बॅड लाईटचा सामना करावा लागेल. तर आपण इथून जर मॅचला सुरुवात केली तर अगदी खूप चांगला होऊ शकतोय. शेवटचं षटक सामना जिंकायला पाहिजे. धावा 25 धावेची गरज. जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय या ठिकाणी नवजीवन दिगोडी संघाला. षटक नंबर 4.
गोलंदाज आलाय तो म्हणजेच इथे रनआउट. सुमित पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. आणखी एक विकेट. निखिल आणि यश मला समजतच नाही रे. तुम्हाला समजत नाही. निखिल कडू. निखिल दिलीप कडू हा गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय. तो गोलंदाज आलाय आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज सुमितला बीट केलं होतं. त्याच वेळेला एक रन घेण्याच्या प्रयत्नात सुमित मात्र बाद झाला आणि आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आपण बघतोय पोचलाय. 5 चेंडू 25 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 5 धावा तरी आल्या पाहिजे. यावेळेला उडवला चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेला, परंतु फिल्डिंग बघा जीवाच्या आकांताने या ठिकाणी फिल्डिंग केले. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी अमित गावंड बॅक टू द पॅव्हिलियन. रनआउटच्या रुखात ही आणखीन एक विकेट जातोय. हर्षदची तारीफ करावी लागेल. किती उतार आहे आणि त्या उतारावरती काय रनिंग केले, जेथे अक्षरशः पडण्याची शक्यता आहे. किती उतारावरती एवढा फास्ट फिल्डिंग करण्यासाठी धावला आणि त्या चेंडूला रोखलं. म्हणजे फक्त विजयाची आशा, विजयाची भूक त्यांना आहे. इथे सामना जिंकायला आता पाहिजे 24 धावेची गरज. 4 चेंडू आणि सामना जिंकायला 4 षटकारांची गरज. साहिल खांबे इतिहास घडवणार का? आहा, बुंदा टाकलाय अक्षरशः जाग्यावरती. वाचवल्याला फाक पाडलाय. बुंदा चेंडू होता. तारीफ काबिल. निखिल दिलीप कडूची ही गोलंदाजी अप्रतिम होतोय. आता मात्र सामना निसटलाय. जेथे 3 चेंडू सामना जिंकायला पाहिजे त्या म्हणजे 23 धावा. मिथून येतोय नवीन फलंदाज स्ट्राईक वरती. 3 चेंडू 23 धावेची आवश्यकता. नवजीवन दिगोडी पूर्णपणे नेस्त नाबूत या मॅच मध्ये होणार का? चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर येतोय. एक अतिरिक्त धाव येईल. धावसंख्या पुढे जाताना ती पोहोचते 14 वरती. अजून सुद्धा 22 धावेची आवश्यकता. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. निखिल आपण बघतोय या ठिकाणी निखिलची गोलंदाजी सुरू आहे. 3 चेंडू 22 धावा. आणखीन एक धोकोडे संघासाठी सामना आपण बघणार आहोत. इथे बघा शॉर्ट पिच बाउन्सर होता. चेंडू शरीर यष्टीला लागलाय. अक्षरशः हेल्मेट आणि टोपी म्हणजे आपली जी कॅप आहे त्यावरती चेंडू लागला होता. परंतु या चेंडूवरती कुठलीही धाव येत नाही. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची आवश्यकता. एक मोठ्या धावसंख्येने नवजीवन दिगोडी या संघाला पराभूत करण्याची सुवर्ण संधी आज मात्र लागून आलेली आहे. इथे सामन्याचा औपचारिक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अत्यंत मोठ्या धावसंख्येने हा सामना न्यू जनवन धोकोडे संघाच्या बाजूला झुकताना आपण बघतोय. संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे. सर्व संघ इकडे उपस्थित होतोय. धोकोडे संघाला सुद्धा विनंती असणार आहे, आपण सुद्धा आपला संघ इकडेच घेऊन या, कुठे जाऊ नका. पुढचा मॅच आपण बघणार आहोत. सामना जिंकलाय न्यू जनमान धोकोडे संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. न्यू जनमान धोकोडे आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या. इकडेच यायचा संघ घेऊन, कारण आता आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्यामुळे शेवटचा हा सामना आपल्याला चांगल्या प्रकाशमध्ये होईल असा आपण प्रयत्न करूया. अभिनंदन करूया न्यू जनमान धोकोडे संघाचं. हा सामना 20 धावेने हा सामना जिंकलेला आहे. खूप खूप अभिनंदन. दोन्ही बोथ कॅप्टन यायचं आहे. समीर उपस्थित आहे.